स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टल संदर्भात हा जो काही व्हिडिओ बनवत आहे हा नवीन जे अपडेट आहे मंत्रालयातील जी कॅबिनेटची बैठक आहे त्या संदर्भातील सुद्धा आपल्याला माहिती आहे आणि कन्व्हर्टर जो राऊंड आहे त्या संदर्भात ही माहिती देणार आहोत। जे कोणी पहिल्यांदा या व्हिडिओला बघत असाल त्या सर्वांनी माझ्या या चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून येणारे जे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ कायमस्वरूपी आपल्याला अपडेट मिळत राहील। तर विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलचा जो काही पहिला टप्पा आहे हा पहिल्या टप्प्याचा जो काही विदाऊट इंटरव्ह्यू आहे याचा राऊंड लागलेला आहे आणि त्यामध्ये 11,000 विद्यार्थ्यांना नियुक्ती मिळालेली आहे। त्यापैकी 4,000 अन्य विद्यार्थ्यांना नियुक्ती मिळालेली आहे आणि राहिलेले जे विद्यार्थी आहेत त्यांना नक्कीच नियुक्ती मिळणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, BMCचे जे काही आक्रोश झालेला होता नियुक्ती संदर्भात, तो नियुक्ती संदर्भातील जो आक्रोश आहे तो थंडावलेला आहे आणि विद्यार्थ्यांना नियुक्तीपत्रसुद्धा मिळालेलं आहे। आणि जे काही कंत्राटी जी भरती झाली होती शिक्षक भरती, त्या कंत्राटी शिक्षक भरतीतले जे काही सिनियर जे काही सेवानिवृत्त जे काही शिक्षक होते त्यांना सर्वांना यात स्थगिती दिली आहे आणि ते नवीन नियुक्त झाले असल्यामुळे या सर्वांना त्यातून त्यांची सेवा जी आहे ते समाप्त करण्यात येणार आहे। येणारा जो काही काळ आहे हा काळ शिक्षकांसाठी हा सुवर्ण काळ असणार आहे। महत्त्वाचा मुद्दा असा की मागच्या ज्या काही अधिवेशनामध्ये केसरकरांनी जे काही बोलले होते की 30,000 भरती आम्ही करू आणि त्या याच्यावरती आता जे काही 10 जूनपासून हिवाळी पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे, या पावसाळी अधिवेशनामध्ये नक्कीच हा 20,000ची जी काही भरती आहे 22,000ची जी काही भरती आहे नक्कीच पूर्ण होणार आहे। याकरिता येणारा जो काही सर्वांचा डोळा जो आहे हा जो आहे विथ इंटरव्ह्यू जो काही आहे हा विथ इंटरव्ह्यू राऊंड लवकरच लागणार आहे। महत्त्वाचा मुद्दा हा आहे की कन्व्हर्टेड राऊंडमध्ये कोणाचा फायदा होणार आहे, तर कन्व्हर्टेड राऊंडमध्ये जे विद्यार्थी 1 किंवा 2 मार्काने राहिलेले आहेत या सर्व विद्यार्थ्यांचा नक्कीच फायदा होणार आहे विद्यार्थी मित्रांनो, आणि त्यानंतरच विथ इंटरव्ह्यूची लिस्ट लागणार आहे। तरी जे काही विद्यार्थी आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांनी एकजूट राहायचे आहे आणि लवकरात लवकर कशी भरती होईल याकरिता आपल्याला प्रयत्न करायचा आहे। कारण येणारा जो काळ असणार आहे हा पुन्हा सप्टेंबरपासून आमदारकीची निवडणूक असल्यामुळे आचारसंहिता लागणार आहे। करिता आपण जो आहे याकरिता एकजूट जर राहिलोत तर नक्कीच आपली शिक्षक भरती ही पूर्ण होणार आहे। करिता हा व्हिडिओ बनवलेला आहे। माझ्या या चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून येणारे जे व्हिडिओ असणार आहेत हे सर्व आपल्याला अपडेट माहिती देत राहणार आहेत। करिता या ज्या चॅनलला आहे या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा विद्यार्थी मित्रांनो। धन्यवाद।